नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी प्रकल्पग्रस्त काही गावकऱ्यांच्या या ठिकाणी मागण्यासाठी उपोषण या ठिकाणी बसलेलं आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की हे उपोषण कोणत्या मागण्या आहेत, कशासाठी आहेत। आमच्या मागण्या अशा आहेत प्रकल्पग्रस्ताची जाहिरात गेल्या वर्षभरापासून मराठवाडा कृषी विद्यापीठाने या ठिकाणी जाहिरात काढलेली आहे, परंतु वर्षभरापासून लवकर भरतीची प्रक्रिया अद्यापपर्यंत कृषी विद्यापीठ प्रशासनानं पूर्ण केलेली नाही। आम्ही अनेक वेळा निवेदनाच्या माध्यमातून, तोंडी आणि धरणे आंदोलन उपोषणाच्या माध्यमातून सुद्धा लवकर भरतीची प्रक्रिया पूर्ण करून आम्हाला तात्काळ लवकर भरतीमध्ये सामावून घेण्याचा आम्हाला न्याय द्यावा अशी आमची मागणी अनेक दिवसापासून आम्ही करत आहोत। परंतु विद्यापीठ प्रशासनाला आमच्या कुठल्याही या मागणीची आमच्या नोंद घेतलेली नाही आणि अद्यापपर्यंत लवकर भरतीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। दुसरी गोष्ट, विद्यापीठाच्या विविध विभागामध्ये कंत्राटी कामगार म्हणून अनेक दिवसापासून मजूर कार्यरत आहेत। त्यांनासुद्धा कामगार कायद्याप्रमाणे किमान वेतन असलं त्यांचं वेतन वाढीचा विषय आमचा आहे। त्याचीसुद्धा आम्ही बऱ्याच दिवसापासून विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी करत आहोत। तसेच पगारी रविवारची सुट्टीसुद्धा विद्यापीठ आम्हाला कामगारांना देत नाही। 1982 ते 1994 आणि 1994 ते 2001 पर्यंत भविष्य निर्वाह निधीची रक्कम 4 कोटी रुपये औरंगाबाद PF कार्यालयानं या ठिकाणी जमा करून घेतलेली आहे। परंतु जो डाटा आहे, कामगारांचा जो डाटा आहे की त्यांची जी हजेरी आहे, मावेजा आहे, प्रत्येक मजुराला किती अमाऊंट मिळणार, हा जो डाटा विद्यापीठाकडे आहे। अद्यापपर्यंत या औरंगाबादच्या PF कार्यालयाला डाटा तो जमा न केल्यामुळं आमची PFची रक्कम आम्हाला मिळालेली नाही। ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे। सध्या कार्यरत असलेले कंत्राटी मजुरांचा पगार वेतन समजा महिन्याचं 2-2 महिने 3-3 महिने विद्यापीठ करत नाही। त्यामुळं कामगारांना आर्थिक अडचणीचा सामना करून कुटुंबाला पसवारीची वेळ आलेली आहे। कामगारांच्या मुलांच्या आरोग्याचा विषय आहे, शिक्षणाचा विषय आहे आणि एवढी मोठी महागाई वाढल्यामुळं आम्हाला 7,000वर आमच्या काही भागत नाही। आमच्या शेजारीच विद्यापीठ आहे पशुसंवर्धन, बरोबर नाही, व्हेटरनरी कॉलेजला सुद्धा या ठिकाणी किमान वेतन त्यांचे विद्यापीठ देत आहे। जवळपास त्याला 17,000 रुपये कुशलला आणि 15,000 रुपये अकुशलला त्या ठिकाणी किमान महिना पेमेंट त्याला मिळतो आहे। त्या धर्तीवर आम्हाला सुद्धा या ठिकाणी मराठवाडा कृषी विद्यापीठानं आम्हाला वेतन देण्यात यावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। ही आमच्या 4-5 महत्त्वाच्या मागण्या त्या मान्य करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलो। तेव्हा विद्यापीठ प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की या आमच्या महत्त्वाच्या मागण्या आहेत, लवकर भरतीचा विषय आहे आणि कामगारांच्या वेतनवाढीचा विषय आहे, हा तात्काळ आपण तो या ठिकाणी सोडविण्यात यावा अशी आमची विद्यापीठाकडे मागणी आहे। जर विद्यापीठानं जर आमची मागणी पूर्ण जर नाही केली किंवा आमच्या मागणीचा जर गांभीर्याने विचार केलेला नाही तर भविष्यामध्ये आम्ही पुढच्या काळात या ठिकाणी कामगारांच्या वतीनं आणि प्रकल्पग्रस्तांच्या वतीनं या ठिकाणी तीव्र आंदोलन करू। आंदोलनादरम्यान कुठला जर अनुचित प्रकार काय घडला तर याची सर्वस्वी जबाबदारी विद्यापीठ प्रशासनावर राहील, याची नोंद विद्यापीठानं घ्यावी। बस, बऱ्याच दिवसापासून पुन्हा आंदोलन करण्यात येत आहे, काय सांगाल? आंदोलनाचं असे की आमच्या जे काही मागण्या आहेत एकदम महत्त्वाच्या त्या विद्यापीठ प्रशासन सोडूतच नाही। फक्त आम्हाला चर्चेदरम्यान आम्हाला फक्त तोंडी आश्वासन दिल्या जाते, परंतु त्या मागणीचा निष्कर्ष या ठिकाणी विद्यापीठ प्रशासन करत नसल्यामुळं आम्हाला परत या ठिकाणी लोकशाही मार्गानं आम्हाला हे लोकशाही मार्गाचं अवलंबन करून त्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी आंदोलन करतो न्याय भेटण्यासाठी। परत आम्हाला अशी आमच्यावर वेळ विद्यापीठाला आणू नये, आमचा हा विषय गांभीर्याने घ्यावा आणि आमच्या मागणीचा निष्कारा करावा एवढीच आमची अपेक्षा आहे। मागण्या जर मान्य नाही झालं तर पुढची रणनीती काय असेल? आमच्या मागण्या जर मान्य नाही झालं तर आम्ही विद्यापीठामधले जे कॉन्ट्रॅक्ट मजूर आहेत आमचे 400-500 आणि विद्यापीठामध्ये सध्या परमनंटचा मनुष्यबळ अजिबात नाही। विद्यापीठाचे जे कामधंदा जे महत्त्वाचे जे काम आहेत ते निवड कॉन्ट्रॅक्ट मजुरांच्या जीवावर या ठिकाणी करत आहेत आणि जोखमीची कामं हे आमचे कंत्राटी मजूर या ठिकाणी पार पाडित आहेत, कर्तव्य बजावत आहेत। तरीसुद्धा या ठिकाणी विद्यापीठ प्रशासन मजुरांच्या कुठल्याही प्रश्नाचं गांभीर्य या ठिकाणी घेत नाही। गांभीर्यानं जर नाही घेतलं तर आम्ही विद्यापीठ या ठिकाणी पूर्ण काम आम्ही बंद करू। वेळ प्रसंगी आम्ही या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुद्धा करू याची विद्यापीठाने नोंद। पूर्ती समितीमार्फत हे आंदोलन आमरण उपोषण चालू आहे। वारंवार विद्यापीठ प्रशासन आम्हाला जाणीवपूर्वक प्रकल्पग्रस्तांना कसा अन्याय करत आहे
प्रकल्पग्रस्त भरतीची जाहिरात 1 वर्ष झालं परिषदे होऊन सारखी मुदतवाढ देऊन प्रकल्पस्थांवर अन्याय करत आहे व कंत्राटी मजुरांचा विषय किमान वेतन 1 वर्ष झालं कार्यकारी परिषदेमध्ये ठराव होऊन कोणतीही कारवाई त्यांनी आजपर्यंत केलेली नाही. आमचं हे 4थं उपोषण आहे. वारंवार आम्ही उपोषण आंदोलनं करून पण विद्यापीठ प्रशासन दखल घेत नाही. जर समजा आंदोलन किती दिवस या ठिकाणी चालू राहणार आता? जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालूच राहील व उद्यापासून काम बंद कंत्राटी जे कर्मचारी आहेत आमचे ते काम बंद आंदोलन सुरू होईल उद्यापासून. प्रकल्प मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष मराठवाडा अध्यक्ष अशोक भगवंतराव जाधव या ठिकाणी प्रकल्पग्रस्त हा प्रश्न अनेक दिवसापासून गाजत आहे, परंतु हा विद्यापीठामधील कर्मचारी किंवा कुलगुरू याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. म्हणून अत्यंत त्यागाने ही आमची जी जनता बसलेली आहे, आतापर्यंत आंदोलन केले, उपोषण केले, परंतु त्यांना कसल्या प्रकारचा फरक पडलेला नाही. म्हणून आम्ही बेमुदत या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण करीत आहेत. कारण का जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत प्रकल्पग्रस्ताची भरती होत नाही आणि या कंत्राटदारी कर्मचाऱ्याला वेतन मिळत नाही किंवा त्यांचा जो अन्याय आहे तो थांबत नाही तोपर्यंत ही आमचा मंडप उठणार नाही. म्हणून मी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाच्या वतीनं यांना पूर्ण जाहीर पाठिंबा देतो. जोपर्यंत मागण्या होत नाहीत आणि मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाहीत आणि याच्यावरच नाही थांबलं तर आम्ही रस्ता रोको आंदोलन केल्याशिवाय राहत नाहीत. ही शासनानं जबरदस्त याची दखल घ्यावी व कुलगुरूला मी विनंती करतो की साहेब आजपर्यंत आम्ही तुम्हाला सांगून थकलो, यापुढे सांगण्याचा इशारा आम्हाला देण्यात येऊ नये. हे आमची मागण्या तात्काळ मान्य करावा. मागण्या मान्य नाही झाल्या तर हे आमची जनता या ठिकाणी हटणार नाही. या जनतेचं बरं वाईट झालं तर याची दखल तुम्हाला